एकाच दिवसात एवढं ट्रॅव्हल करतोय की मला वाटतं की लवकरच मला तो डोरीमॉनचा एनिमेटेड डोर घ्यावा लागेल. आणि पुढे डोरीमॉन, मागे हगी मारू आणि मध्ये निंजा थोडी. अरे यार काय सेक्सी दिसतोय मी बघ. की ते म्हणतात ना, म्हण आहे, आयडिया केली आणि झाली. आयडिया केली आणि गेली. तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जरा व्लॉग नवीन पद्धतीने बनवतोय. तुम्ही बोलाल की थंबनेल असा आहे आणि आता हाय कुठे. आता मी माझ्या मित्रासोबत, म्हणजे सिंगर आहे, आमच्या लोकांचा शो होता इथे माथेरानला, तर आम्ही तर निघालो आहे सकाळी सकाळी लवकर. वाजले आता 6:50 झालेत, 7ला 10 मिनटं आहेत. बघू कितपत घरी पोचतोय विरारला, कारण की तसं पोचून मग तसं आंघोळ करून थोडं झोप काढून मग त्याच्यानंतर डायरेक्ट शोला जायचं आहे. आता बघू, इथून पण खूप खाली आहे ते. आता तिथून पहिला रिक्षा भेटली पाहिजे, त्याच्यानंतर मग तिथून ते कॅबने नेरळ स्टेशनला जायचं आहे. ते सगळं असं उलटं सुलटं करत करत नेरळवरून दादरला, दादरवरून विरार. जाम ट्रॅव्हलिंग आहे काय रे? हो, खूपच ट्रॅव्हलिंग. आणि त्यात वरून झोपण्या झाली आमच्या लोकांची. तर बघू कसं काय ॲडजस्ट होतं आहे ते. आणि इथे आता चालत 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 आता निघालो आहे. कारण की मुद्दा असा आहे की हे जे हॉटेल आहे ते एकतर काय बोलू शकाल की माथेरानचा जो मेन स्टॉप आहे जिथे रिक्षा थांबते तिथून पण खूप आतमध्ये आहे, तर आम्हाला खूप चालवावं लागतं. त्यामुळे त्याचे चालत निघालो आहे. नशीब चांगलं असेल तर रिक्षा भेटेल, नाही तर हे असंच खालपर्यंत चालत जावं लागेल, म्हणजे ते मेन माथेरानच्या स्टॉपपर्यंत ना रे. बघूया आता काय होतं ते. तर गाईज, माथेरानंतर आता बसलो आहे बघा, थोडं वेगळं वेगळं दिसतंय. एकाच दिवसात एवढं ट्रॅव्हल करतोय की मला वाटतं की लवकरच मला तो डोरीमॉनचा एनिमेटेड डोर घ्यावा लागेल. आणि डोरीमॉनवरून वाटवलं आम्ही डोरीमॉनलाच भेटणार आहे. आता तुम्हाला दाखवतो आमच्या ग्रुपचा डोरीमॉन कोण आहे. आणि आमच्यासोबत बँड्रा आणि विरारचा डोरीमॉन आहे. डोरीमॉन नाही बोलू शकतात, हगीमारू बोलू शकतात. हा बघा काय हे खाली कर, एक मिनिट हसून देतो. अच्छा, हस हस हस. आमचा बँड्रातला हगीमारू. बघू आता इथं दादरवरून आता टॅक्सी पकडली आहे, तर त्याच्यानंतर आम्ही जातोय वर्री काशीमीरा काय काशीमीरा मला आता ते मीरा रोडवाला सीन आहे तिथे. काश्मीरा कॉलेज म्हणून असं काहीतरी आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही, सॉरी गाईस. चहा बघ, तेच दाखवतोय गाईस. हे बघा चहा बघा, बस 2 कप चहा आहे. काय बोलतो, पिऊया काय? चला चल बिस्किट आण. अरे हलू नको साल्या, बिस्किट तुटेल ना. असतो बघ कसा. काय बाहेर बघतोय? पप्पा आले की नाही शोला? पप्पाने घेतलंय तुला ना आट्यात. गाईज हा माझ्या शोला येणार होता माथेरानला, कारण की ह्याला आपण प्लेइंगला देणार होतो मी तिथे. आणि ह्याला बोललो की भाऊ ये म्हणून, ह्याला याचे पप्पा शिव्या घालतायत. का ते? अभ्यास नाही करत मुलगा. अरे काय बनवते रे? बोल आता मग खरं. एक्झाम जवळ आले म्हणून नाही. मग एका अर्थी अभ्यासच नाही करत ना, मग तेच झालं मग. बरोबर की नाही? बाहेर कशाला बघतोय आता एवढं हे नको करू. इकडे असं काय बोलतात, असं मासूम बनू नको, ते ईशान अवस्थी बनू नकोस. तू नाही आहेस, समजलं? आणि जर तू स्वतःला समजत असशील तर अमीर खान मीच आहे मग. गाईज हे ससमीर आहे आणि आमचा माणूस मला बोलतो की काश्मीर आहे. काय बोलायचं आता. आम्ही इथे रोडवर उभे आहेत, वाट बघतोय की आमची माणसं कधी येणार आहेत. तर आमचा एक माणूस आम्हाला जो रिसीव्ह करायला येणार आहे तो काय दाखव. आई शपथ, वाट लागली. तर गाईज आम्हाला आमचा डोरीमॉन भेटलेला आहे, जसं मी तुम्हाला बोललो. थांबा मोबाईल धड पकडू दे. आम्हाला आमचा डोरीमॉन भेटला आहे. हा बघा, आमचा हा डोरीमॉन आहे, तर शुभंकरचा. जसं तुम्हाला बोललो, पुढे डोरीमॉन, मागे हगी मारू आणि मध्ये निंजा थोडी. नशीब मी नोबिता बोलणार होतो, पण मी बोललो नाही, कारण की नोबिता जर का लुझर नाही आहे मी. आपण हिरो आहे म्हणून. तुझ्यासारखं. आता आम्ही लोक आता जातोय तिघं पण. आता इथून शोच्या इथं काय दिसणार नाही. हा मला माहित होतं याच्या बाजूला ते असं गार्ड आहे ठेवायचं, म्हणजे एका अर्थी पॅनियर बोलू शकतो आपण, जे नॉर्मल इंडियन पॅनियर. मी म्हणून ह्याला बोललो की मी मध्ये बसतो मुद्दा, तू मागे बस. याने बघितलं नाही शाण्याने धावण्याच्या चक्रावर मध्ये. आता निघतो इथून आणि भेटतो तुम्हाला. अरे यार काय सेक्सी दिसतोय मी बघ.
हा बघ आपण आमचा सेक्सी चल भाई इन्स्ट्रुमेंट तर काय तर काहीच आताच आमच्या लोकांचे सगळं चेंज वगैरे करून झालं दोघं पण एवढे सेक्सी दिसतोय आई शपथ आता आम्हाला गाईज आमची नजर काढा तुम्ही लोकांना तर आम्हाला नजर लागायची खूप जणांची वाईट नजर आहे आमच्यावर काय रे अथर्व खूप जणांची वाईट नजर आहे आपल्यावर एक काम निवड नाही झालं आमचं कधी तर काहीच आमच्या दोघांचे दोन्ही आराध्य दैवत एकाच ठिकाणी भेटले स्वामी महाराज आणि आपल्या लालबागचा राजा काय रे हे बघा कुठल्या वर्षीचा फोटो आहे राजाचा सांग 2013-14 साली मधलावाला मिडल वन कुठला आहे हे बघू बघायचं नाही आहे हा या वर्षीचा नशीब अरे कारण हे बघ ना तो राईट वाला आहे ना तो खूप जुना आहे एवढं मला एक्झॅक्ट माहित नाही बट स्टील मधलावाला मस्त आहे आता तर सगळेच चांगले आहेत मधलावाला या वर्षीचा आहे आणि आपल्या स्वामी महाराजांचा जो सुंदर आहे फोटो
तर गाईज आता निघालो आम्ही लोक शोवरून आहे बघा. टॅक्सी इथून डायरेक्ट करतोय दादरला, कारण की आम्ही उलटं सुलटं करत नाही बसणार आहे. इथून एवढं चालत जाऊन काय अर्थ नाही आहे. ते उगा जीवाचे हाल करण्यात काय मला पॉईंट नाही वाटत. 4 पैसे गेले तरी चालतील, पण पुढे जाऊन कामं करायची आहेत. त्यासाठी काय रे 4 पैसे गेले तरी चालतील, पण पुढे जाऊन कामं करायची. इथून मी इकडे एवढं याच्यामध्ये एवढं एक्झॉस्ट झालेलं असं वाटतं. अरे मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं सकाळी मी ते एवढं कवून घेऊन चालतोय. क्या बोल रहे आप किधर से मिले आपके हिसाब से? तर तसं सगळं सीन आहे. तर आता तुम्ही बसं बघितलेलं ब्लॉगमध्ये की मी सकाळी कवून घेऊन निघालेलो, म्हणजे क्लॅप बॉक्स घेऊन निघालो. या लोकांना माहित नाही, लोकांना क्लॅप बॉक्स बोलायची सवय आहे. क्लॅप बॉक्स घेऊन निघालेलो. Blackbox is a company name. हां तेच लोकांचा गैरसमज आहे की क्लॅप बॉक्स हे कंपनीचं नाव आहे आणि कहोन कहून नाही ते कहून आहे. हां कॅजॉन किंवा असं सगळं नाही, ते कहोन बोलतात आपण त्याला. ते सगळं सोडा असू दे ते सगळं. तर त्याच्यानंतर माझं तेच आहे की एवढं सगळं हे एक्झॉस्ट मी झालो आहे. त्याच्यानंतर शो पण कडकडीत वाजवले आम्ही लोकांनी, त्याची पण मस्त वाजवलं आहे ॲज युजल. आमचं काय डाऊटच नसतं, आम्ही मचूनच येतो. आता इकडे जरा आणि वाजले आहेत माहिती आहे 12 वाजून 18 मिनटं झाली आहेत. आता ट्रेन कुठली भेटणार आहे काय माहिती. मला वाटतं 2 कन्फर्म आहेत पोचायला. याच्यानंतर घरी जाऊन आरामात जेवीन, झोपीन जरा, बघू जरा एक नंतर एक आहेत जरा बघू, सांगतो तुम्हाला. पहिला घरी पोचतो. तर काही सगळं उलटं सुलटं होतं आहे आज. की सकाळी तुमचा पहिला फुटेज जी बघितली ती माथेरानपासून सुरू केलेली, त्याच्यानंतर ट्रेननी प्रवास, त्याच्यानंतर आता 3rd प्रवास आहे इकडून आता घरी जायचा. ते आता तुम्हाला आमचा मेन माणूस समजवलं की काय सिनारिओ काय आहे. तू बाबा आता आज ब्लॉग तो थोडा हँडल कर. सिनारिओ असं आहे की ते म्हणतात ना, म्हण आहे, आयडिया केली आणि झाली. आयडिया केली आणि गेली. आम्ही अशी आयडिया केली की रात्र होती त्यामुळे 3 सीट नको, त्यामुळे सगळं डबल सीट मुलांना पाठवलं. मग उरलो मी, सुमित, हाय तुषार भाय आणि ओमिता होताच ऑलरेडी ट्रेनने जाणार होता, त्यामुळे तो प्लॅटफॉर्मला होता. आणि आमचा गब्दुल्ल्या भाय होता अथर्व. तर विषय असा झाला, मी दादर स्टेशनला पोचलो आणि तिथे अनाउन्समेंट झाली की अंधेरीच्या पुढे ट्रेन जाणार नाही आणि जी ट्रेन आहे ती अंधेरीपर्यंतच आहे आणि लास्ट ट्रेन आहे. सो विषय असा झाला, पोचलो, अंधेरीपर्यंत आलो आम्ही. त्या गर्दीत बिचारी अर्धी लोक अंधेरी स्टेशनला झोपले आहेत, त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय मला. लेफ्ट तर ते लोक तिकडे झोपलेत. ते लोक पहिल्या ट्रेनने जाणार, म्हणजे सकाळी 5, 5:30, 6ची जी ट्रेन आहे जेणे मी पहिल्या ट्रेनने जातो घरी, त्या ट्रेनने ते लोक जाणार. पण भाईला थकलाय, कालपासून निघालाय घरातनं, आराम झाला नाही, त्यामुळे तो ओलाने चालला आणि आम्हाला ड्रॉप करतोय जोगेश्वरी हायवेला. तर आम्ही आता इथून जोगेश्वरीला हायवेला उतरणार आणि त्याला हॅपी जर्नी बोलून तो मग तो पुढे जाणार. हॅपी जर्नी बाय. थँक्यू बाय. तर असं सगळं सीन आहे गाईज. काय नेमका प्रॉब्लेम आहे, मी आधी बोललो, मला आठवत नाही मी ब्लॉगमध्ये कधी सुरू केलं आहे, कधी काय एंड केलं आहे. पण माझी येताना जेव्हा मी माथेरानहून येत पण होतो तेव्हा माझी बोरिवलीला ट्रेन अर्धा तास थांबलेली. तेव्हा मी प्रज्वलला बोललेलो की भाई काहीतरी सीन होणार आहे, आणि नेमका आज सीन झाला. तर बघू, आता वाजले आहेत 2 प्रॉपर. आता घरी कितीला पोचतो काय आयडिया नाही आहे. बघा झोपेतच आहे इकडे. आणि ह्याला पुन्हा आता शोसाठी उद्या वापीला निघायचं आहे. आम्ही 12 दिवस वापीमध्ये. आधी ते व्ह्युअर्स असतील, दांडिया खेळायचं असेल तर नक्की या. आहेत मित्र आहेत गुजरातचे, बघतायत ती लोक. भाई पाठव. वापी अहमदाबाद से सीधा वापी आजा इधर. आता भेटतो, त्याला लांब पडेल बाई. तो येईल बाई, ये तुला पास अवेलेबल करून ठेवतो. आता बघतो, जातो पहिला घरी पोचतो आणि ह्या लोकांना पण हे करतो, बाय करतो. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, कारण की ही फुटेज पण मी एवढा लेट घेतो आहे ना आपल्या ब्लॉगची एडिटला. मी आता माझ्या एडिटला बसलो तेव्हा मी करतो आहे, कारण की मी 28पासून जो जागा आहे तो डायरेक्ट 30 तारखेपर्यंत, म्हणून त्याच्यामध्ये मी टायटलला तसं लिहिलं आहे की मी खरोखर 40 तास जागा होतो. मला स्वतःला माहीत नाही की, आणि मला असं नाही की मला झोप येत होती, मी खूप थकलेलो, पण मला झोप नव्हती येत होती. मी 1 तास म्हणजे झोप झालेली, पण मला काय माहीत देवाची कृपा आहे म्हणून आपण तेवढं मी करू शकतो, तेवढा जोर देऊ शकतो. पण असं दिलं नाही पाहिजे एका अर्थी, कारण की तेवढा इफेक्ट पण होतो नंतर पुढे जाऊन हेल्थवर. ते मला आता त्या गोष्टीचं द्यावं लागतं. सगळंच तर होणार नाही, म्हणजे म्युझिकचे कंटिन्यू शो असतात तर थोडं झोपेची वाट लागतेच, ते तर साहजिकच आहे. कारण की माथेरानचा शो होता तसा घरी आल्यानंतर जेवून डायरेक्ट मी तसं हे केलेलो. मला फक्त थोडा वेळ बसलेलो मी घरी, मला झोपता पण आलं नव्हतं घरी, असा सगळा हे होता. त्याच्यानंतर घरची कामं करून मी डायरेक्ट आपल्या शुभंकरच्या शोला निघालो वरळीच्या. त्यानंतर जे झालं प्रकार म्हणजे ट्रेनच बंद होती गाईज.
मी दादरवरून निघालो, त्याच्यानंतर तिथे लास्ट अनाऊन्समेंट झालेली की विरार जी ट्रेन आहे 1:11 रात्रीची, ती विरार ट्रेन आहे, लास्ट विरार ट्रेन, ती फक्त अंधेरीपर्यंतच होती. त्याच्यानंतर अंधेरीच्या पुढे एकही ट्रेन नव्हती. त्यानंतर नंदू वगैरे ही लोकं पण ट्रेननीच घरी जाणार होते, म्हणून आम्ही थांबलेलो, मी आणि अथर्व त्याच्यासाठी. पहिला आम्ही पुढे निघालेलो, आम्हाला 12:45ची ट्रेन भेटलेली, तिचा पण सेम सीन होता. तर माझा पहिला ते डिसिजन होतं की दादरवरून जायचं, पण ही लोकं येत होती, मग आम्ही एकत्र अंधेरीपर्यंत गेलो. त्यानंतर अंधेरीवरून मी कॅब बुक करून मग विरारला गेलो. खूप हेक्टिक असा प्रवास झाला, घरी येईपर्यंत मला 4-4:30 वाजले. तर असं सगळं सीन झाला. काय नाही, मजा आली. कॉन्टेंट भेटला आपल्याला असं बोलू शकतो आपण. बोलतात ना, प्रत्येक गोष्टीत एक चांगली बाजू बघायची. जर वाईट बघत बसलो तर लाईफमध्ये कसं काय चांगलं असं होणारच नाही. मी एकच शिकलो आहे माझ्या एवढ्या ह्याच्यामधून, नाही तर मला जे बोलतात ना एवढ्या मोठ्या लोकांकडून एकच शिकलो की नेही जेही काय होतं त्याच्यातून चांगली साईड बघायची आणि त्या चांगल्या वेनी पुढे जायचं. मी तुम्हाला पण हेच म्हणेन. आणि भेटूया याच्यानंतर पुढच्या व्लॉगमध्ये, कारण की पुढचा व्लॉग पण असणार आहे. मी आता मला हे नाही करायचं आहे, म्हणजे आता इकडे सगळं सेट आहे की पुढे काय करायचं आहे, म्हणून भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.